नमस्कार, मी विक्रांत संखे. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता लातूर शहरातील तालुका समादेशक होमगार्डच्या तालुका समादेशक कार्यालयाच्या समोर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सगळे जे होमगार्ड्स आहेत ते सावधान स्थितीमध्ये उभे आहेत आणि 6 डिसेंबर हा होमगार्डचा स्थापना दिवस असतो आणि त्या निमित्ताने मागचे 2-3 दिवस झाले आणि पुढचे 3-4 दिवस अशा प्रकारे हा होमगार्डचा स्थापना दिवसाचा सप्ताह चालणार आहे. हा एक उत्सव आहे, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामधली होमगार्ड ही एक मानसिक संघटना, ज्या संघटनेने देशभरामध्ये आत्तापर्यंत म्हणजे त्याच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या संकटांना धीराने तोंड देऊन नागरिकांची सेवा केलेली आहे, देशाची सेवा केलेली आहे. सगळं चित्र आहे. तर काय सांगाल, 6 डिसेंबर रोजी आपल्या संघटनेची स्थापना झाली आणि हा उत्साह 7 दिवस आपण साजरा करत आहे. कोणते उपक्रम घेतले चालेल आणि काय भूमिका आहे? 6 डिसेंबर जी होमगार्डसाठी एक सणच आहे. 1946ला जी मोरारजी देसाई साहेबांनी आपल्याला ही संघटना देशामध्ये अहिंसा शांतीपूर्वक कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम या होमगार्डच्या माध्यमातून केलं जातं. आमचे होमगार्ड हे घरचा सण कमी करतात, पण होमगार्ड हे जोमाने सण साजरा करतात. या होमगार्ड सणामध्ये त्यांचे कामं असे असतात की कायदा सुव्यवस्था असो, मानव निर्मिती असो, नैसर्गिक आपत्ती असतो, स्वतःचं घर सावरून ते देशसेवा करायला जातात. तरी ह्या होमगार्डची या देशाला एक पुण्याई लागलेली आहे. तरी आम्ही या ठिकाणी 2 दिवस झालं जुना कलेक्टर ऑफिसमध्ये केर कचरा साफसफाई या माध्यमातून आम्ही ह्या 2 दिवस केलेले आहे. 4-5 दिवस आम्ही वृक्षारोपण असो किंवा ह्या होमगार्डचे उद्देश असे आहेत सर की एखाद्या ठिकाणी जनरल लोक ॲक्सिडेंट झाला तर त्याला प्रथम उपचार कसं करायचं, तर अग्निशमनचा एक डेमो आमच्याकडे आहे. आमच्याकडे आपत्कालीमध्ये पाण्याचा प्रवाहामध्ये वाहून जातात त्याला काढायचा डेमो आमच्याकडे आहे. आम्ही नागरिकांपर्यंत त्यांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड आमचा जेवण रात्रंदिवस काम करतो. आता आपण आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा प्रथम उपचाराबद्दल सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे एक प्रशिक्षित मनुष्यबळ होमगार्डकडे आहे आपत्तीच्या वेळी वगैरे. पण हल्ली एक चित्र असं दिसतंय की ज्या ठिकाणी होमगार्डची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते बळ पुरवलं जात नाही. या गोष्टीकडे तुम्ही कसं वाटतं? आता बळ पुरवायचं हे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या गृह खात्याचं आहे. आम्हाला ड्युटी आली, आम्ही प्रामाणिकपणे ड्युटी देशसेवा म्हणून करतो. बरं, आणि मला सांगा की आता हा जो सप्ताह सुरू आहे तर या सप्ताहामध्ये आपण वृक्षारोपणाचा आणि कचरा निर्मूलनाचे कार्यक्रम वगैरे सांगितले. पुढे आणखी काय काय कार्यक्रम आयोजित करणार आहेत? तर आणखी का त्याचं नियोजन झालं नाही, तर वरिष्ठ आपले जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत माननीय श्री सुतारसाहेब, देवसाहेब आणि इथले खाल्ले तालुका समादेशक साहेब, आमचे सगळे जिल्हा समादेशक लातूरचे. होमगार्ड म्हणून तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की तुम्ही मानसिक तत्वावर अतिशय तुटपुंज आणि अल्पशा मानधनावर काम करता. तुम्ही म्हणजे सगळेच होमगार्ड्स देशामधले किंवा महाराष्ट्रातले पर्टिक्युलरली, तर इतकी अभावग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा आपत्तीमध्ये उतरून काम करण्याची तुमची प्रेरणा काय आहे? प्रेरणा अशी आहे, जेव्हा आम्ही वर्दी अंगावर घालतो तेव्हा देशसेवा, देशभक्त या भावनेतून आम्ही देशातली सेवा करण्याची आमची एक वर्दी घातल्यानंतर आम्ही बॉर्डरवर जसा जवान लढतो तसं आम्ही भारतामधील आंतरजातीय काही कुटाणे असतील किंवा काही कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम करत असतील तर आम्ही देशसेवा म्हणून केलं जातो. त्यासाठी सर, होमगार्ड स्थापना दिवसाचा जो उत्साह आहे, सप्ताह आहे, दरवर्षी आपण साजरा करतो, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर मागच्या वर्षीचे कार्यक्रम आणि या वर्षीचे कार्यक्रम याच्यामध्ये ते फरक जाणून घेऊ. नक्कीच फरक आहे सर, कारण दिवसेंदिवस उत्साह वाढत जात आहे याचा. होमगार्ड जे आहे ते होमगार्ड संघटना एकदम प्रबळ किंवा एकदम सशक्त होण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे. सर, यावर्षी आम्ही नवीन उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. वृक्षारोपण आहे. फक्त वृक्षारोपणच नाही तर वृक्ष संवर्धनसुद्धा यामध्ये आहे. फक्त वृक्ष लावणे यासोबत वृक्ष त्याला जपणूक कशी केली पाहिजे किंवा त्याला लाँग लाईफ कसं चालवलं पाहिजे. परत त्यानंतर रक्तदान शिबिर यावर्षी आम्ही दरवर्षी घेत नव्हतो, ते रक्तदान शिबिर एक नवीन आणखीन एक त्यामध्ये उपक्रम ॲड केलेला आहे, जेणेकरून गरजू लोकांना ज्या ठिकाणी आम्ही आपत्ती व्यवस्थापन ज्या पद्धतीने करतो तर त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये ज्या ठिकाणी की बाबा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे तर त्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे तर ते रक्त पुरवण्यापासून आम्ही या ठिकाणी यावर्षी काम करतो आहे. म्हणजेच रक्तदानाचं कार्यक्रमसुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे आणि भरपूरशा जवानांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि भरपूरसं असं रक्तदानाचं आम्ही योगदान दिलेलं आहे यावर्षीचं. बरं, आता ज्या पद्धतीनं लातूर जिल्ह्याच्या तालुका समादेशक कार्यालयामध्ये दुसरं संपन्न होत आहेत कार्यक्रम, तर तसे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये असे होतात काय रचना कशी असते? हा, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुका स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे आपल्या लातूरमध्ये जेवढे काही पथकं आहेत त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशाच प्रकारे कार्यक्रम होत असतात. तर या ठिकाणी जो हा सप्ताह आहे 7 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, आज त्याचा दुसरा दिवस आहे.
2 दिवसामध्ये आम्ही जुना कलेक्टर ऑफिसमध्ये भरपूरशा ठिकाणी आम्ही साफसफाई केलेली आहे. स्वर्गीय लोकनेते आपले गोपीनाथरावजी मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्याजवळचा गार्डन परिसर वगैरे आम्ही साफ करून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर आम्ही काय करणार आहेत की शनिवारी आपलं तहसील कार्यालय आहे, आपलं लातूर जिल्ह्याचं तहसील जे कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयापासून गांधी चौकापर्यंत डिवायडरमध्ये जे काही घाण साचलेली आहे किंवा त्या डिवायडरमध्ये जे काही गवत वगैरे उगवलेलं आहे ते काढणे आणि वृक्षांना जे मोकळा श्वास घेण्यासाठी जागा लागते ती जागा निर्माण करून देण्यासाठी आम्ही सर्व होमगार्ड स्वयंसेवक शनिवारी कार्य करणार आहेत. आणि रविवारी या कार्यक्रमाची सांगता आहे तर त्या दिवशी आम्ही राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जे काही रस्त्यामध्ये डिवायडरमध्ये केरकचरा साचलेला आहे किंवा जे वृक्ष आजारी आहेत किंवा ज्या वृक्षांना पाण्याची वगैरे गरज आहे तर त्यांना नवजीवन देण्याचं काम या होमगार्ड संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देणार आहोत. तर होमगार्ड स्थापना दिवसाचा उत्साह आपण पाहताय, होमगार्ड जवानांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहते. भरगच्च अशा कार्यक्रमांची गर्दी या ठिकाणी आहे, यादी या ठिकाणी आहे व त्या ठिकाणी वर्षभरात वर्षाचे 365 दिवस किंवा ज्यावेळी होमगार्ड्सना कर्तव्यावर पाठवलं जातं त्यावेळी प्रामाणिकपणे काम करणारा होमगार्डचा जवान, आपत्ती व्यवस्थापन असो किंवा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त असो त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपलं तन मन आणि धनसुद्धा म्हणायला हरकत नाही लावणारा हा जवान आज होमगार्ड संघटनेचा स्थापना दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यक्रम साजरे करताना दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये होमगार्ड स्थापनेचा हा उत्साह दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचंही या ठिकाणी ते सांगतात. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.